पुणेकरांनी असा साजरा केला व्हॅलेंटाईन डे. मुठा नदीपात्र स्वच्छतेनं साजरा झाला माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रम. वर्शिप अर्थ फाउंडेशनसह विविध संस्थांचा सहभाग, 5,000 पुणेकरांचा सहभाग, मुळामुठा पुरस्काराचं देखील वितरण. स्वच्छ पुणे हा युवकांचा संकल्प. स्वच्छतेची सुरुवात युवकांकडून. स्वच्छ पुणे संकल्प 2026 असं फलक हाती घेऊन युवकांनी मुठा नदीच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाबाबत जनजागृती केली. नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवत 5,000 पुणेकरांनी माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन उपक्रमात सहभागी होत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. निमित्त होते वर्शिप अर्थ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणाऱ्या माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या उपक्रमाचं. भिडेपूल परिसर, नवी पेठ, मुठा नदीपात्र इथं हा उपक्रम राबवण्यात आला. यंदा उपक्रमाचं 6वं वर्ष होतं. सामाजिक कार्यकर्ते श्यामला देसाई यांनी यंदाचा मुळामुठा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वर्शिप अर्थ फाउंडेशनचे संस्थापक पराग मते आदी उपस्थित होते. या उपक्रमामध्ये शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच मोठ्या संख्येनं पुणेकर नागरिक सहभागी झाले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फाउंडेशनच्या आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, दिनेश कदम, विद्यार्थी प्रतिनिधी हार्दिक सोनवणे, दुर्गेश बलके, कौस्तुभ येवले, ओंकार घुले यांसह सर्व कार्यकर्त्यांनी उपक्रमासाठी मेहनत घेतली. ज्याप्रमाणे अजित पवार सकाळी लवकर उठून आपल्या कामाला सुरुवात करत होते, अगदी त्याच पद्धतीनं सकाळी मुठा स्वच्छता अभियान राबवत तरुणांनी त्यांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली. पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, CBC, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, भारत सरकार, NSS विभाग तसेच माय भारत युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्यानं राबवण्यात आला. नदी स्वच्छता मोहीम, रील स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणं तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण जपण्याचा अनुभव मिळाला, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पराग मते म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी केवळ एकदिवसीय मोहिमा पुरेशा नाहीयेत. म्हणूनच आम्ही शिपको कंपनीच्या सहकार्यानं मुठा नदीमध्ये ट्रॅश बूम ही शाश्वत व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे नदीत वाहून येणारा प्लास्टिक कचरा, निर्माल्य, फुले, नारळ तसेच इतर तरंगणारा कचरा अडवून त्याचं नियोजनबद्ध संकलन करता येते. ट्रॅश बूम ही नदी स्वच्छतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना असून यामुळे नदीचं सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपलं जाईल. नागरिकांमध्ये नदी संवर्धनाबाबत सकारात्मक बदल दिसून येतोय. या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.